साखर दरवाढीनंतरही आता गुळानं सुद्धा भाव खायला सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात साखर कडू झाल्यामुळे काँग्रेसनं इथेनॉल धोरणावरनं सरकारवर टीका केली. पाहूया त्यावरचा रिपोर्ट. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून ओळख असणाऱ्या भारताला साखरेचीच आयात करण्याची वेळ आल्यामुळे काँग्रेसनं केंद्र सरकारला प्रश्न केलेत. एक मोठा साखर उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या देशात साखरेचा साठा 9 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर कसा गेला, असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी विचारलाय. 60 दिवसांपूर्वी जी साखर 47 रुपये किलो होती, तिचा भाव आता कुठे 67 तर कुठे 75 तर कुठे 80 रुपये किलो इतका झालाय. फक्त साखरच नाही तर गुळाचे भाव सुद्धा फक्त 10 दिवसांपूर्वी 57 रुपये किलोवर होते, ते आता तब्बल 75 ते 80 रुपये किलोवर पोहोचले. त्यावरून काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंनी भाजप सरकारला 3 सवाल केले. साखरेचं सर्वाधिक उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या भारतामध्ये साखरेचा साठा गेल्या 9 वर्षातील निच्चांकी पातळीवर कसा गेला? निर्यात थांबवून 10 लाख टन साखर आयात करण्याची वेळ देशावर का आली? साखर टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार E20 इथेनॉल धोरणावर फेरविचार का करत नाही? माझ्याकडे जरी अन्न पुरवठा खात असलं तरी जे विषय तुम्ही सांगता ते विषय माझ्याकडे येत नाही. माझ्याकडे जे आहे भारत सरकार जे काही गहू तांदूळ अमुक तमुक जे काही पाठवतं ते 54,000 दुकानामधून जवळजवळ 7 कोटी लोकांना ते पुरवणं, 7-7.5 कोटी लोकांना, ही जी यंत्रणा जी आहे ते सांभाळायचं काम आमचं आहे. आता प्रश्न आहे तो भाव वाढीचा वगैरे, त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ त्याचा विचार करेल काय करायचं. केंद्र सरकारनं मात्र इथेनॉल निर्मितीमुळे साखर टंचाई झाल्याचा दावा फेटाळलाय. इथेनॉलचा सुमारे 1/4 भाग साखरेपासून येतो. उर्वरित इथेनॉल मक्यासारख्या धान्यांपासून बनवलं जातं. पण साखरेचं घटलेलं उत्पादन, पुरवठा साखळीसह इतर गोष्टी कारणीभूत असल्याचं केंद्र अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितलंय. वाशिम जिल्ह्यात तर साखरेचा प्रति किलो भाव 80 ते 82 रुपयांवर गेलाय. मिठाईसह आईस्क्रीमपर्यंत आणि चॉकलेटपासून अनेक खाद्यपदार्थांपर्यंत साखर महत्वाची आहे. त्यामुळे अनेक शहरात साखरेचे दर वाढल्यामुळे चहासह इतर वस्तूही महागल्या. आम्ही गरीब लोक, जर तुम्ही एका दिवसामध्ये साखरेच्या 20-25 रुपये वाढत तर काय वापरणार? आम्ही काहीच वापरू शकत नाही. आम्ही गरीब लोक 2,000 रुपये वायबार घालतात, ते मजा मारण्यासाठी देतात. ते काय 2,000 रुपये पाकिट मनी देतात त्यांना, त्यापेक्षा गोरगरिबांना हे गरीब थोडं स्वस्त करायला पाहिजे त्यांनी. एका घरात फॅमिलीमध्ये 10 किलो साखर लागणार. आता फॅमिली किती किलो साखर खाणार? मागच्या महिन्यात 40 रुपये किलो साखर होती, आता 75 झालेली आहे. 75 झाले, पुढे चालून भविष्यामध्ये मागच्या महिन्यापर्यंत कातारी 100 व्हायची शक्यता आहे. तर गरीब लोकांनी करायचं काय? सरकारने थोडं लक्ष घालायलाच पाहिजे. आणि मुळात हे साखरेचे भाव काय, आता हे इथेनॉलचं पेट्रोलमुळे हा परिणाम होतो असा माझा तरी अंदाज आहे. की पेट्रोलसाठी हा गुळ चालला आहे एकीकडं. सगळा जो आहे ऊस, हा ऊस सगळा पेट्रोलच्या मार्गे चालला आहे आणि पेट्रोलमुळे उलटं गाड्यांचंही नुकसान होते असं सुद्धा आहे. त्यामुळं उलटं सरकारने हा प्रश्न पहिला बंद करून, इथेनॉल पेट्रोल बंद करून रेग्युलर पेट्रोल चालू केलं पाहिजे. 3 दिवसाआधी साखरचा भाव आम्ही 56 रुपयाने विकत होतो. आज ते 3 दिवसानंतर 75 रुपयाने आज सेल चालू आहे. आणि आजचा होलसेल रेट आम्ही विचारला असता 77 रुपये आज होलसेल आमचा रेट आहे, पण तरी आम्ही सुद्धा 75 ने देतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.